रत्नागिरी नजीक असलेलं पोमेंडी बुद्रुक हे गाव भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या योजनेस पात्र ठरल्यामुळे या गावाला भीमाग्राम म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे। बुद्रुक च्या प्रोग्रामसाठी आपण सगळे इथे उपस्थित झालेलो आहोत। सर्व ग्रामस्थ मी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो। मी मिसेस शुभांगी मालवणकर, माझे ABM श्री सुदर्शन पाटील आणि आमचे एजंट श्री संजय कदम। संजय कदमांनी अतिशय सुंदररित्या पोमेंडीचं 2022-23ला भीमाग्रामचं काम केलेलं आहे। 12.5 लाखाचा प्रीमियम आणि 50 पॉलिसी पूर्ण करून पोमेंडी बुद्रुक गावाला त्यांनी 1 लाखाचं बक्षीस LIC तर्फे त्यावेळेला जाहीर केलं होतं आणि जे आम्ही देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत। तर पोमेंडी बुद्रुक सर्व ग्रामस्थांचं, सरपंच, उपसरपंचाचं मी या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करते। आणि LIC ही भीमाग्राम जी योजना राबवते त्याच्यामध्ये 50 पॉलिसी करायची एक कंडिशन असते आणि त्याच्याबरोबर जर आपण 10 लाखाचा प्रीमियम केला तर 1 लाखाचं बक्षीस हे LIC तर्फे दिलं जातं। समजा प्रीमियम 5 लाख असेल तर 50,000 आणि 7.5 लाखाचा प्रीमियम झाला तर 75,000चं बक्षीस असतं। या निमित्ताने काय असतं की तुम्ही गावामध्ये काहीतरी चांगल्या योजना राबवू शकता। एकतर आपण एखादी छानशी पाण्याची टाकी किंवा एक पाण्याचा आपण पंप लावू शकता तुम्ही, किंवा एखादं ग्रामपंचायतीसाठी खोली किंवा एखादं टॉयलेटसुद्धा तुम्ही त्याच्यामधून बांधू शकता। आता 1 लाखाच्या निधीमधून गावासाठी काहीतरी चांगली करायची संधी या निमित्ताने LICला मिळालेली आहे। पुन्हा एकदा पोमेंडी बुद्रुक गावाचं खूप खूप अभिनंदन। थँक्यू। पोमेंडी बुद्रुक गावामध्ये सन 2022-23 मध्ये विमा प्रतिनिधी संजय कदम यांच्या माध्यमातून भारतीय आयुर्विमा महामंडळाची विमा ग्राम योजना राबवण्यात आली होती। त्यामध्ये गावातून 208 विमा पॉलिसी अंतर्गत 12,75,000 असा प्रथम हप्ता जमा करण्यात आल्यामुळे मौजे पोमेंडी बुद्रुक गाव भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या भीमा ग्राम सन्मानास पात्र झाले। यावेळी आयोजित कार्यक्रमाला शाखाधिकारी शुभांगी मालवणकर, उपशाखा अधिकारी सुदर्शन पाटील, पोमेंडी बुद्रुक सरपंच ममता जोशी, उपसरपंच राजेंद्र कळंबटे, विमा प्रतिनिधी संजय कदम आदी उपस्थित होते। यावेळी ग्रामपंचायत पोमेंडी बुद्रुक तर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पोमेंडी बुद्रुकच्या सरपंच ममता जोशी यांना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखा प्रबंधक शुभांगी मालवणकर यांच्या हस्ते गावाच्या विकासासाठी 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। या कार्यक्रमाला पोमेंडी बुद्रुक गावचे ग्रामस्थ, सदस्य, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता।